आजचा जो बायोडाटा आहे तो सातारा तालुक्यातील इंजिनियर मुलीचा आहे आणि मुलगी ही पुण्यामध्ये जॉब करत आहे. विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1999. उंची मुलीची 5 फूट 4 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. मुलगी दिसायलाही सुंदर आहे. मुलीचे शिक्षण हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्डमधून झालेलं असून मुलगी सध्या मेकॅनिकल फील्डमध्येच पुणे येथे जॉब करत आहे. वार्षिक 6 ते 7 लाख रुपये एवढं मुलीला पॅकेज आहे. मुलीच्या कुटुंबात आई, वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. त्यांचं मूळचं गाव हे सातारा तालुक्यात असून संपूर्ण कुटुंब हे सातारा सिटीमध्ये अनेक वर्ष झाली स्थायिक आहे. समुद्र वेल हे त्यांचं देवक आहे आणि मुलगी 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. तर त्यांची अशा अपेक्षा आहे की मुलाचं जे मूळचं गाव आहे ते सातारा, वाई आणि खटाव या तालुक्यामधूनच असावं, कारण त्यांचे नातेवाईक फक्त या तालुक्यात आहेत. मुलगा हा इंजिनिअरिंग फील्डमधून मुलाचं शिक्षण झालेलं असावं आणि तो मुलगा पुण्यामध्ये नोकरी करणारा असावा. मुलगा निर्व्यसनी असावा, कर्तृत्ववान असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का या अपेक्षित बघत असाल किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. आणि अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वधूवर केंद्रामध्ये विशेष मध्यस्थी सुविधा सुद्धा आपण सुरू केलेली आहे की त्या मध्यस्थी सुविधेच्या मार्फत आपण तुमच्या अपेक्षेनुसार स्थळे शोधून पर्सनली तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवतो. प्लस तुम्हाला जी स्थळे आवडतील त्या प्रत्येक स्थळाला कॉन्टॅक्ट हे आपल्या ऑफिस थ्रू केले जातात. फक्त त्या सुविधेमध्ये एकच अट आहे की मुलाचं मुलीचं शिक्षण हे चांगलं झालेलं असावं, नोकरी किंवा व्यवसाय काय असेल ते वेल सेटल असावा. कारण काय होत आहे त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त मध्यस्थी सुविधेच्या मार्फत आम्ही स्थळे देऊ शकतो. कमी शिकलेल्या मुलांसाठी तेवढी स्थळे राहत नाहीत, कारण मध्यस्थी सुविधेची फी ही नॉर्मल सुविधेपेक्षा थोडीफार जास्त आहे. आणि ज्या मुलांचं शिक्षण कमी झालेलं असेल त्यांच्यासाठी आपली नॉर्मल सुविधा आहेच. प्लस ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यांच्यासाठी पण आपली नॉर्मल सुविधा आहे. त्या सुविधेच्या मार्फत तुम्हाला आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपला ऍड करतो. आपली वेबसाईट आहे ग्रॅज्युएट मुला मुलींसाठी, वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही स्थळे पाहू शकता. फक्त कमी शिकलेल्या मुलांना एक विनंती आहे की आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे नावनोंदणी करण्यापूर्वी, की आपल्यासाठी मिळती स्थळे ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असणार आहेत. कारण आज समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही मुळातच कमी आहे. त्यामुळे ही आपल्या वधूवर केंद्रामध्ये कमी शिकलेल्या मुलींची स्थळे त्या पटीतच म्हणजे कमीच प्रमाणात पाहायला मिळतात. फक्त आपल्या वधूवर केंद्राचा तुम्हाला फायदा काय होते की घर बसल्या तुम्हाला मोबाईलवरून स्थळे पाहायला मिळतात. आपलं वधूवर केंद्र हे 100% विश्वसनीय आहे. आपल्या वधूवर केंद्राच्या मार्फत कोणाची कसलीही फसवणूक होत नाही. कारण मी आज बऱ्याच जणांकडून ऐकतो की त्यांनी बऱ्याच चुकीच्या ठिकाणी पैसे भरले, काही एजंट लोकांच्याकडे पैसे दिले आणि त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. 5-5, 10-10, काही जण 25-25, 50-50 हजार रुपयाला फसलेले आहेत की त्या लोकांकडे पैसे भरेपर्यंत ते गोड बोलतात, लग्न तुमचं ठरलेलंच याची गॅरंटी पण देतात. आणि ज्यावेळेस तुम्ही पैसे भरता त्यावेळेस ते फोन स्विच ऑफ करतात. आणि त्यामुळे काय होतं की विश्वास नक्की कोणावरती ठेवावा हा लोकांना प्रश्न पडतो. फसवणूक अनेक विविध प्रकारे होत असते. तर तुम्ही आपल्या वधूवर केंद्रामध्ये 100% विश्वास ठेवू शकता. फक्त आम्ही लग्न अमुक दिवसात जमेल किंवा एवढ्या दिवसात लग्न जमेल याची गॅरंटी आम्ही कसलीही देत नाही. कारण शेवटी लग्न जुळणे हा एक नशिबाचा भाग आहे, प्रयत्नांचा भाग आहे. तुमचं जर का शिक्षण चांगलं झालेलं असेल, तुमची नोकरी चांगली असेल तर निश्चित आज तुम्हाला स्थळे भरपूर चांगल्या प्रमाणात मिळणार आहेत. पण तुमचं शिक्षण आज कमी झालेलं आहे, तुम्ही ग्रामीण भागात राहताय, जेमतेम नोकरी आहे, तर निश्चितच तुम्हाला स्थळे मिळण्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात राहणार आहे. फक्त तुम्हाला आपल्या इथे काय मिळतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास आहे. कसलीही फसवणूक आपल्या इथे होत नाही. आपले कधीही मोबाईल बंद होत नाहीत. गेली 13 वर्ष झाली या वधूवर केंद्राचं मी काम करत आहे. सातारा, पुणे आणि सध्या सांगलीमध्ये सुद्धा आपलं ऑफिस आहे. तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नावनोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन जरी व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचा बायोडाटा फोटो पाठवला तरी तुम्ही ऑनलाईन नावनोंदणी करू शकता, ऑनलाईन पेमेंट करू शकता. आपल्या वधूवर केंद्रामध्ये कसलीही फसवणूक होत नाही. आणि काही स्थळांना असं वाटत असेल की आम्हाला आधी स्थळे पाहायची आहेत आणि स्थळे जर का मिळती वाटत असतील तरच आम्हाला नावनोंदणी करायची आहे, तर तीही आपल्याकडे सुविधा आहे. तुम्ही नावनोंदणी फी जर का तुम्हाला डायरेक्टली भरायची नसेल, तुम्हाला ही अजून शंका वाटत असेल तर तुम्ही आधी आपल्या डेमो ग्रुपला ऍड व्हा. त्याची तुम्हाला कुठलीही फी द्यावी लागत नाही. डेमो ग्रुपला तुम्ही ऍड झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल्स पाहायला मिळतात, फक्त त्यांचे तुम्हाला मोबाईल नंबर हे मिळत नाहीत. ते आपण कशासाठी करतो की तुम्हाला विश्वास बसावा म्हणून त्यांच्याकडे खरोखर स्थळे आहेत का, प्रोफाईल्स आहेत का. आणि ज्यावेळेस तुम्हाला मिळती आहेत का हे सर्वात महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपल्या स्थळाशी मिळती स्थळे यांच्याकडे आहेत तरच तुम्ही आपल्या वधूवर केंद्रामध्ये फी भरू शकता. हा सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच कोणीही मराठा समाजातील असेल
आणि एक 100% विश्वसनीय आणि रजिस्टर वधूवर केंद्र शोधत असेल तर आपल्या वधूवर केंद्राचं नाव त्यांना आठवणीने सांगा. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातली आपल्याकडे स्थळे असतात. जास्त करून पश्चिम महाराष्ट्रातले आपल्याकडे स्थळे आहे. प्रथम वधूवरांसाठी आपलं वेगळं सेक्शन आहे, उच्च शिक्षित वधूवरांसाठी वेगळा सेक्शन आहे आणि ज्यांचा पुनर्विवाह आहे त्यांच्यासाठी आपला वेगळा सेक्शन आहे. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.